हॅलो नमस्कार, मी सानिका. कथारंग बाय सानिका या कथामंचावर सर्व कथाप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. या चॅनलला देत असलेला तुम्ही सपोर्ट, रिप्लाय, कमेंट्स, सजेशन याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तरीसुद्धा आपल्या या चॅनलवर श्रोते जास्त आहेत, म्हणजेच आपल्या या चॅनलला सबस्क्रायबर कमी आहेत. तुम्ही जर पूर्ण कथा ऐकत असाल आणि त्यात जर तुम्हाला कथा आवडत असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा. यातून माझ्यासारखेच अनेक कथाप्रेमी या चॅनलवर येतीलच, पण नवीन नवीन कथा आणण्यासाठी माझी उमेद ही दुप्पट होईल. सो प्लीज श्रोते हो, चॅनल सबस्क्राईब करा. चला तर आपण ऐकत आहोत स्मिता देवधर यांच्या प्रायश्चित्त या कथासंग्रहातील कथा. यातली आपण देणगी आणि ऋणानुबंध या 2 कथा ऐकल्या, त्याला तुमचा छान प्रतिसाद देतो आहे, त्याबद्दलही धन्यवाद. यातलीच आता पुढची कथा वाचणार आहोत. स्मिता देवधर लिखित कथा सौंदर्य सम्राज्ञी. नाट्यगृह माणसाने अगदी गच्च भरलेलं होतं. ब्लॅकने घ्यायची म्हटलं तरी तिकीटं मिळाली नसती इतकी गर्दी होती. बाहेर गाड्यांची गर्दी तितक्याच प्रमाणात होती. पार्किंगची जागा अपुरी वाटत होती. आजच्या संपूर्ण कार्यक्रमाची व्हिडिओ कॅसेट घेतली जाणार होती. बड्यांच्या कार्यक्रमात ही सोय नसून चालणार नव्हतं. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातून आणि खुद्द मुंबई आणि तिच्या उपनगरातनं मिळून 101 सुंदरी सौंदर्य सम्राज्ञी हा किताब आपल्यालाच मिळावा या आशेने स्पर्धेच्या रिंगणात उतरणार होत्या. प्रत्येकीचे आगमन प्रेक्षकांना नेत्रसुख बहाल करणार होतं. सुदंताही या स्पर्धेत उतरण्याचं धाडस करणार होती. हो, धाडसच, नाहीतर काय, कारण अशी स्पर्धा तिने आयुष्यात कधीही पाहिली नव्हती आणि चक्क तिने त्यात भाग घ्यायचा असं ठरवलं होतं. कॉलेज जीवनात कॉलेज क्वीन म्हणून ती वावरली असली तरी ती गोष्ट वेगळी होती. सुदंता मूळची सोलापूरची, परिस्थिती उच्च मध्यम वर्गात मोडेल इतकी चांगली, एकंदर खाऊन पिऊन 4 पैसे गाठीला बांधून असलेले हे कुटुंब. सुदंताचे वडील ज्ञानदेव वाचासिद्धी हे उंच, गोरेपान, तरतरीत नाकाचे, कुरळ्या केसांचे, सुदृढ व दिसायला सुंदर. परंतु वाचासिद्धी आडनावाचे गृहस्थ चक्क मुके बहिरे होते. खातं पितं घर, मुलगा दिसायला सुंदर. त्यामुळे एका गरिबाची सुकन्या हुंडापांडा न देता त्यांची वधू म्हणून घरात आली. एका डोळ्यात किंचित तिरळेपणाची लकब असलेली सुनेत्रा कुबेर वाचासिद्धींची पत्नी म्हणून उंबरठ्यावरचं माप पायांनी उलटून घरात आली. या दाम्पत्यांना 2 कन्यारत्न आणि 1 सुपुत्र अशी 3 अपत्ये झाली. ती 3ही मुले वडिलांच्या सौंदर्याचा वारसा घेऊन जन्माला आली होती. पहिली कन्या लता. खाणं हा तिचा छंद. केव्हाही पहा तिचं तोंड हालतानाच दिसेल. तिची आई रागाने म्हणे, गेल्या जन्मीची भूक बळी होती की काय न कळे, सदा आपली भुकेलेली, पाहावं तेव्हा बकरीसारखी चरत असतेस. या तिच्या खादाडपणाचा परिणाम म्हणजे वेलीप्रमाणे अंगकाठी न राहता ही लता भोपळे रोग झाल्याप्रमाणे गरगरीत जाडी झाली होती. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे तिचा आकार दिवसेंदिवस वाढतच होता. पुत्र विद्याधरला अभ्यासाची ॲलर्जी. याचा नंबर उनाडक्या करण्यांमध्ये पहिला. 10वी पास करीपर्यंत याला 20वं वर्ष लागलं. शेवटी त्याच्या शिक्षणातली सोडचिठ्ठी द्यायची असा निर्णय वाचासिद्धी यांना घ्यावा लागला. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन नंतर तो STमध्ये ड्रायव्हर झाला. तिसरी सुदंता. हिला जन्मताच 2 दात आले होते, म्हणून तिचे नाव सुदंता ठेवले. बारशाला आलेल्या बायकांमध्ये कुजबूज झाली. जन्मताच दात असणं हे काही चांगलं लक्षण नाही. एरवी मुलगी अगदी नक्षत्रासारखी सुरेख आहे हो. जसजशी दिसामासांनी सुदंता मोठी होत गेली तसतसं तिचं सौंदर्य जास्तच खुलू लागलं. तिनं तारुण्यात पदार्पण केल्यानंतर किती जणांचा कलेजा खलास झाला असेल याची गणनाच नाही. अशी ही काहीशी अबोल स्वभावाची सुदंता आजच्या स्पर्धेत उतरली होती. नाट्यगृहात रसिकांच्या मनोरंजनासाठी अतिशय लोकप्रिय गीतांच्या कॅसेट लावल्या जात होत्या. प्रत्येकाने आपल्या कपड्यांवर फवारलेल्या उंची सेंटच्या मिश्र वासाने वातावरण सुगंधित झाले होते. ठेवणीतील कपड्यांची सळसळ कानांना सुखवत होती. परिधान केलेल्या कपड्यांवरनं त्यांची रुची तर समजतच होती,
शिवाय त्यांच्या ऐपतीचं प्रदर्शन असल्याचा भास होत होता. परीक्षकांनी आत प्रवेश करताच नाट्यगृहातील एक एक ट्यूब आपले डोळे बंद करून विश्रांती घेऊ लागली. थोड्याच वेळात कार्यक्रमाची सुरुवात होणार असल्याची सूचना तिसऱ्या बेलने देताच बाहेर गप्पा मारणारे गप्पिष्ट आणि स्टॉलवरील पदार्थांचा समाचार घेत असलेले खवय्ये लगबगीने आपापल्या जागांकडे वळले. स्पर्धेतील अप्सरांची नावे वाचून झाली आणि स्टेजवरील मखमली पडदा आपल्या पोझिशनला शोभेल असा मंद गतीने हळूहळू सरकू लागला. लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटांनी कार्यक्रमाचं स्वागत केलं. एक एक स्वरूप सुंदरी सुहास्य वदनाने स्टेजच्या मध्यभागी येऊन आपले शरीर सौष्ठव उठावदार दिसेल अशी पोज घेऊन प्रेक्षकांना अभिवादन करीत होती. काही जणी मस्का लावण्यासाठी पहिल्या रांगेत बसलेल्या परीक्षकांकडे पाहून स्वतःच्या हातांचं चुंबन घेऊन हात हवेत हलवून निघून जात होत्या. कुणाचा बॉब कट तर कोणाचा शोल्डर कट, कुणाची पोनीटेल तर कुणाची शर्मिला टागोर स्टाईल तर कोणाचा चक्क बॉयकट. अशा प्रत्येकाची स्वतंत्र हेअरस्टाईल असल्याने हेअरस्टाईलचे अनेक नमुने पाहायला मिळत होते. प्रत्येकाच्या सौंदर्याला लोकांकडनं दाद मिळत होती. सुदंताचं नाव जाहीर होताच ती आपला सिंहकटीचा थोडासा हेलकावा देत जराशी लचकत मुरडत हाताने कपाळावरची सौंदर्य बट गोंजारत आली. तिनं निळ्या रंगाचा तंग पंजाबी ड्रेस घातला होता. त्यावरून व्यवस्थित ओढणी घेतली होती. ब्युटी पार्लरला भेट न देता तिने साध्या 2 वेण्या घातल्या होत्या. त्यातील एक शेपटा पुढे येऊन आपल्या केसांची लांबी ते प्रेक्षकांना दर्शवून देत होती. कमरेत किंचित वाकून नमस्ते करताना तिच्या विलग झालेल्या लाल चुकटूक ओठातून मोत्यांसारखी शुभ्र दंतपंक्ती दिसत होती. कोणत्याही प्रकारे शरीराचं उत्तान प्रदर्शन न करता प्रेक्षकांकडे पाहून तिने मंद स्मित केले व ती मागच्या दाराने आत आली. क्षणभर प्रेक्षक तिच्या या परतणाऱ्या आकृतीकडे पाहतच राहिले. तिच्या त्या अप्रतिम लावण्याने ते जणू स्वतःला विसरले होते. ती पडद्याआड जाताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मंत्रमुग्ध झालेल्या रसिकांनी एकमुखाने तिच्या सौंदर्याची पावती दिली. 2 तास आपण मुंबईतील नाट्यगृहात नसून स्वर्गातील इंद्र दरबाराच्या अप्सरांच्या सहवासात असल्याचा भास प्रत्येकाला झाला असला तर नवल नाही. 2 तास केव्हा आणि कसे संपले कळलंच नाही. आता सर्वांचं लक्ष सौंदर्य सम्राज्ञीचा किताब कोणाला मिळतो इकडे लागला होता. लोक आपापसात आपापले अंदाज व्यक्त करत होते आणि तो क्षण आला. पंचांनी एकमताने सौंदर्य सम्राज्ञी सुदंता वाचासिद्धी हे नाव जाहीर करतात पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटाने नाट्यगृह दणाणून गेलं. सुदंताने पुन्हा स्टेजवर आगमन होताच फोटोग्राफर सरसावले. फटाफट तिच्या वेगवेगळ्या अँगलमधनं फोटो घेतले आणि तिची प्रत्येक हालचाल ते टिपत होते. कार्यक्रम संपताच पत्रकारांनी तिला हेरलं. तिचं मूळचं गाव कोणतं, शिक्षण किती, सध्या वास्तव्य कुठे, व्यवसाय काय, वडील काय करतात, भावंडे किती वगैरे अनेक बाबींची उत्तरे ते तिच्याकडनं घेत होते. त्यातल्या 3 पत्रकारांनी तिची खास मुलाखत घेण्याची इच्छा प्रकट केली व दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30ची वेळ पक्की करून ते गेले. घरी जाऊन अंथरुणावर अंग टाकायला तिला रात्रीचे 2 वाजले. अत्यानंदाने तिला चटकन झोपही लागेना. सर्व कार्यक्रमाची साधंत हकीकत घरी आणि आत्याला केव्हा कळवते असं तिला झालं होतं. डोळे मिटले तरी कार्यक्रमाची क्षणचित्रे तिच्या डोळ्यासमोर उभी राहत. आपणाला सौंदर्य सम्राज्ञीचा किताब मिळाला हे स्वप्न की सत्य ते तिच्या मनात येईल आणि ती स्वतःशीच खुदकन असे. कालपर्यंत शेजारच्या बिल्डिंगलाही अपरिचित असलेली मी उद्या महाराष्ट्राच्या परिचयाची होणार याची तिला गंमत वाटली. गंमत म्हणून भाग घेतला आणि किताबाचा मुकुट मस्तकी धारण केला. उद्या पेपरमध्ये आपलं नाव पाहून आपल्या सोलापूरच्या मैत्रिणींचे अभिनंदनांचे टेलिग्राम येतील. आई, बाबा, लता, विद्याला तसंच आत्याच्या घरच्यांनी आश्चर्याचा गोड धक्का बसेल. पेपरमधला फोटो आणि नाव पाहून त्यांना या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागेल. ऑफिसचे लोक तर पार्टीसाठी हटून बसतील. विचाराच्या तंद्रीतच तिला केव्हा तरी झोप लागली. दारावरची बेल वाजली तेव्हा ती झोपेतनं अर्धवट जागी झाली. बेल खरोखरच वाजली की आपल्याला भास झाला. अशा संभ्रमात तिने पुन्हा डोळे मिटले.
पुन्हा बेल वाजली तेव्हा तो भास नसल्याची तिची खात्री झाली आणि मोठी जांभळी देत डोळे चोळत ती दरवाजाकडे निघाली. डोंबिवलीचा हा ब्लॉक तिच्या आत्याचा होता. वर्षापूर्वी सुदंता आत्याकडे आली असता बडीशेपची काडी हिरडीला बोचल्याचे निमित्त होऊन तिला दंतवैद्याकडे जाणं भाग पडलं. कोर्टांच्या तारखांवर तारखा पडाव्यात त्याप्रमाणे दंतवैद्य दरवेळी नवी तारीख देत होता. मुंबईतील स्पेशालिस्ट सोडून गावी जायला आत्याने परवानगी दिली नाही, म्हणून तिने लगेच एकीकडे नोकरीसाठी खटपट सुरू केली. डॉक्टरांकडील तारखा संपायला 6-7 महिने लागले. तिने गावी परत जायचं ठरवलं आणि एका कंपनीतनं मुलाखतीसाठी बोलावणं आलं आणि लगेच तिला कामावर हजरही करून घेतलं. त्यामुळे गावी जाण्याचा बेत तिने रद्द केला. काही दिवसातच आत्याच्या पतींची बदली बडोद्याला झाल्यामुळे सुदंताच्या हातात आपल्या 2 रूम किचनच्या ब्लॉकची चावी देऊन ती मंडळी बडोद्याला गेली. आज या ब्लॉकमध्ये पत्रकार तिला भेटायला आले होते. सुदंताने दरवाजा उघडला. सुदंता वाचसिद्धी इथेच राहतात ना? एका पत्रकाराने निर्विकार चेहऱ्याने विचारलं. त्या तिघांना पाहताच आज आपण पत्रकारांना बोलवल्याचे तिच्या लक्षात आले. हो, ही काय मी तुम्ही सुदंता वाचसिद्धी? तो आश्चर्याने पुसता झाला. नाही, मी तिची मोठी बहीण. ती झोपली अजून. ही काय मी तिला उठवायला चालले. तुम्ही बसा 10 मिनटं, असं गडबडीने म्हणत ती बेडरूमकडे पळाली. ही तिची बहीणसुद्धा अगदी तिच्याचसारखी आहे नाही? एक म्हणाला. दात असते तर तिच्याहून हीच सुंदर दिसली असती. होम ड्रेसमध्ये सुद्धा तिचं लावण्य नजरेत भरतंय, दुसरा म्हणाला. अशीच आमची आई असती सुंदर रूपमती. आम्हीही सुंदर झालो असतो वदला पत्रकार पुढती. या कोहिनूर हिऱ्याची जन्मतळती किती सुंदर असेल नाही? अशा या रत्नांच्या खाणीनं मात्र हल्ली हम दो हमारे दोच्या भानगडीत पडायला नको होतं. आपल्या विनोदावर खुश होऊन तिसरा पत्रकार मोठ्याने हसला. सुदंताने बेसिंगजवळ जाऊन खळाखळा चुळा बळला. साबणाने तोंड स्वच्छ धुवून ती आरशासमोर उभी राहिली. आज या झोपेने आपला घातच केला असता. नशीब म्हणून माझं वाक्य मी पूर्ण केलं नव्हतं, नाहीतर सगळंच मुसळकेरात गेलं असतं. आजच्या या बहुमानाचं श्रेय आत्या आणि त्या पारशी डॉक्टरांनाही द्यायला हवं. त्या डॉक्टरांनी सुदंता वाचसिद्धीऐवजी सुगंधा वाचस्पती नावाना पेपर तयार केला होता. त्यामुळे त्या डॉक्टरांनाही मला बक्षीस मिळाल्याचं पाहून गैर वाटणार नाही. माझा फोटो पाहून फार तर ते म्हणतील की ही त्या सुगंधा वाचस्पतीसारखी दिसते. बस. माझे एकामागोमान एक पिकत चाललेले केस पाहून आत्या म्हणाली, अगं तू रोज असे 2-4 केस उपटून टाकू लागलीस तर डोक्यावर केस तरी शिल्लक राहतील का? तुझे केस अवेळी पिकणार असं दिसतंय. रोज असे केस उपटण्यापेक्षा वेळीच तू ते डाय करायला लाग. तेव्हापासून गेले वर्षभर मी ते डाय करते. हे घरच्या माणसांखेरीज कोणालाच माहिती नाही. असे विचार मनात घोळवी तिने केसांचा सैलचा आंबाडा घातला. टेबलावरच्या स्टीलच्या छोट्या डब्यातील आपली दातांची कवळी लावून तिने पुन्हा एकवार आरशाकडे पाहिलं. सर्व ठीकठाक असल्याची खात्री करून ती पत्रकारांना मुलाखत देण्यासाठी बाहेर गेली. श्रोते हो, कशी वाटली ही कथा? या कथेबद्दल नक्कीच तुमचा कमेंट मला कळवा आणि आपल्या या कथेला एक लाईक द्यायला विसरू नका. घेऊन येईन अशी छानशी गोष्ट लवकरच. तोपर्यंत नमस्कार.